गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू. आज आपण ह्युमन हेल्थ अँड डिसीज त्याचे पार्ट फिफ्थ पार्ट मध्ये कॉमन ह्युमन डिसीज ह्या हेडिंगमध्ये आपण थोडक्यात त्याची माहिती घेणार आहे. सो इथं कॉमन ह्युमन डिसीज मध्ये सो व्हॉट इज ॲक्च्युली द डिसीज. डिसीज म्हणजे काय आहे. सो डिसीज इज ॲक्च्युली कंडिशन ऑफ द बॉडी आहे. त्या कंडिशनमध्ये डिस्टर्बड इज अ कंडिशन ऑफ द डिस्टर्बड और डिरेंज्ड फंक्शन. त्या कंडिशन मध्ये काय होतो, आपल्या बॉडीमध्ये डिस्टर्बन्स होतो. डिस्टर्बन्स or it is called a disturbed body is a disturbed or it is called a deranged. Deranged म्हणजे arrangement चे opposite. Deranged. So deranged disturbed body is a disturbed a condition in which body is a disturbed or deranged functioning of functioning कशाचे derangement functions derangement functioning of कशाचे functioning organ or organ system. एखादं ऑर्गन और ऑर्गन सिस्टमचं डिस्टर्बन्स. ऑर्गन सिस्टम म्हणजे डिसीज म्हणजे काय आहे. डिसीज म्हणजे एक कंडिशन आहे. त्या कंडिशन मध्ये आपल्या बॉडीमध्ये बॉडी डिस्टर्ब होतो और बॉडी इज डिस्टर्बड और डिरेंज्ड. कशाचे डिरेंजमेंट फंक्शनिंग ऑफ द ऑर्गन. एखादं ऑर्गनच्या फंक्शन मध्ये डिस्टर्ब होतो और ऑर्गन सिस्टमच्या फंक्शन मध्ये काय होतो, डिस्टर्ब होतो. हे कशामुळे आहे, ड्यू टू इन्फेक्शन. हे इन्फेक्शन मुळे होऊ शकतात. इट मे बी ड्यू टू इन्फेक्शन. एखादा बॅक्टेरिया व्हायरस आत आल्यामुळे. सो ड्यू टू इन्फेक्शन और इट मे बी ड्यू टू रॉंग डाईट इन्फेक्शन और इट मे बी ड्यू टू रॉंग डाईट. म्हणजे आपण खाणारे आपले आहाराने ते चुकीचे असेल तर रॉंग डाईट. डाईट म्हणजे फूड. और इट मे बी ड्यू टू रॉंग डाईट और इट मे बी ड्यू टू सम जेनेटिकल प्रॉब्लेम्स. जीन्स जेनेटिकल जेनेटिकल प्रॉब्लेम मुळे जीन्स मध्ये परिणाम झाल्यामुळे जीन्स मध्ये फॉल्ट असल्यामुळे काही ऑर्गन किंवा ऑर्गन सिस्टम काम करत नाही, व्यवस्थित काम करत नाही. त्या कंडिशनला आपण काय म्हणायचं, डिसीज म्हणायचं. सो डिसीज मीन्स इट इज द कंडिशन ऑफ डिस्टर्बड और डिरेंज्ड फंक्शनिंग ऑफ ऑर्गन और ऑर्गन सिस्टम ड्यू टू इन्फेक्शन और रॉंग डाईट or genetical problems. So that condition of the body is known as a diseased condition. Actually the word meaning disease means dis-ease. So ease म्हणजे आराम. ease म्हणजे एकदम काम अँड क्वाईट, गुड कंडिशन. ईस म्हणजे गुड कंडिशन म्हणजे आराम आहे. आणि डिस म्हणजे ऑपोजिट म्हणजे गुड कंडिशन डिस्टर्ब करणे म्हणजे डिसीज. सो दॅट इज ऍक्च्युअली वर्ड मिनिंग डिसीज. ओके. ईस म्हणजे एकदम एव्हरीथिंग इज ओके. दॅट कंडिशन इज नॉन एज ईस. आणि त्याच्या विरुद्ध म्हणजे डिसीज. दॅट इज नॉन एज डिसीज. सो दॅट इज अ डेफिनेशन फॉर द डिसीज. आणि हा डिसीज कॅन बी क्लासिफाईड ब्रॉडली इन टू टू कॅटेगरीज. So what are the two categories of the disease? Disease can be classified into two types. So what are the two type of the disease? One type of the disease is the congenital disease. So it can be classified broadly into two types. So one of the type it is known as the congenital disease. So what is the congenital disease? बघूया आपण. Congenital disease. एक डिसीज कॉन्जेनिटल आहे आणि दुसरे एक डिसीज आहे दॅट इज अक्वायर्ड डिसीज. सो व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन कॉन्जेनिटल डिसीज अँड अक्वायर्ड डिसीज. कॉन्जेनिटल डिसीज मीन्स द डिसीज विच ऑब्टेन्ड बाय बर्थ. म्हणजे आईपासून किंवा पॅरेंट पासून जे डिसीज आपल्याला मिळालेलं आहे फ्रॉम द पॅरेंट्स. सो डिलिव्हरी होत असताना त्या मुलामध्ये ते जीन्स असतात, पर्टिक्युलर जीन्स. सो ते जीन्स मुळे ते डिसीज होतो बाय बर्थ. सो इट इज नॉन एज अ कॉन्जेनिटल डिसीज. सो कॉन्जेनिटल डिसीज फ्रॉम द पॅरेंट, फ्रॉम पॅरेंट्स. पॅरेंट्स मधून हे डिसीज ते मुलाकडे येणार आहे, जीन्स मधून ते येणार आहे. सो बाय बर्थ, सॉरी बाय बर्थ, बर्थ होत असताना, जन्म होत असताना या डिसीज त्या मुलाला येतो, त्याला आपण कॉन्जेनिटल डिसीज म्हणायचं. सर कॉन्जेनिटल अबनॉर्मॅलिटीज और जेनेटिक अबनॉर्मॅलिटी मुळे किंवा मेटाबॉलिक डिसऑर्डर मुळे हा डिसीज त्या मुलाला येणार आहे. ओके. दे कॅन बी परमनंटली, हा परमनंट असं हा डिसीज क्युरिंग होणार नाही, परमनंट डिसीज आहे ते, त्याला आपण बरं करू शकत नाही किंवा ट्रीटमेंट घेता येते पण पूर्णपणे ते निघून जाणार नाही. त्यामुळे काय म्हणतो आपण, ते परमनंट डिसीज आहे. सध्या आता अलीकडे जीन थेरपीवर आहे, जीन थेरपी. हे जीन थेरपीमुळे हे परमनंट डिसीज, कॉन्जेनिटल डिसीज सुद्धा आपल्याला ट्रीटमेंट करू शकते असं आहे, बरं करू शकते असं आहे. त्याला जीन थेरपीवर म्हणतो आपण.
जीन थेरापी. ശരി, एन्झाईम रिप्लेसमेंट थेरापी, जीन थेरापी, एन्झाईम रिप्लेसमेंट थेरापी असं थेरापी जर वापरले ट्रीटमेंटची पद्धत आहे. एन्झाईम रिप्लेसमेंट थेरापी असं जर मेथड आपण वापरले, हा डिसीज सुद्धा आपण सध्या बरं करू शकता. रिप्लेसमेंट थेरापी. सर हे अलीकडचं म्हणजे सर्व कंट्रीमध्ये नाहीच आहे, आपल्या देशामध्ये सुद्धा आहे, फार रेअर कंडिशनमध्ये ते वापरतो, म्हणजे एवढं सक्सेस पण नाहीच आहे. त्यामुळे कॉन्जेनिटल डिसीज म्हणजे काय, आईवडिलापासून किंवा ते आईपासून जे डिसीज ते मुलाकडे येतो, म्हणजे पॅरेंट्सच्या जीन्स मधून हे डिसीज ते मुलाकडे येतो, त्याला आपण कॉन्जेनिटल डिसीज म्हणायचं. सर हा डिसीज परमनंट आहे, पण सध्या हा डिसीजला आपण ते ट्रीटमेंट करू शकते बाय द लेटेस्ट टेक्नॉलॉजी, म्हणजे जीन थेरापी आणि एन्झाईम रिप्लेसमेंट थेरापी एक्सेट्रा असं काही थेरापी आहे. त्या थेरापीमुळे आपण या मुलाला सुद्धा आपण ट्रीटमेंट देऊ शकता. ओके. आता अक्वायर्ड डिसीज म्हणजे काय आहे. अक्वायर्ड डिसीज मीन्स एखादं आपण जन्मल्यानंतर आफ्टर द बर्थ, हे बर्थ नंतर असणार आहे. आफ्टर बर्थ हे बर्थ झाल्यानंतर एखादा बॅक्टेरिया किंवा एखादं व्हायरस, सॉरी बॅक्टेरिया किंवा व्हायरस और फंगस और पॅरासाइट, काही पॅरासाइट सुद्धा आहे, परजीव पॅरासाइट. या पॅरासाइटचं इन्फेक्शन मुळे आपल्याला एखादा रोग येतो, त्याला आपण अक्वायर्ड डिसीज म्हणायचं. सर असं अनेक अक्वायर्ड डिसीज आहे. हा अक्वायर्ड डिसीज पुन्हा दोन पद्धतीनं आहे, दोन टाईप अक्वायर्ड डिसीज आहे. आता हे कळालंय. कॉन्जेनिटल म्हणजे जन्मापासून ते मुलाला मिळालेले डिसीज, त्याला आपण कॉन्जेनिटल डिसीज म्हणायचं. आणि जन्म झाल्यानंतर एखादा बॅक्टेरिया, व्हायरस किंवा फंगस, पॅरासाइट मुळे जे इन्फेक्शन होतो, त्यामुळे ते रोग येतो, त्याला आपण अक्वायर्ड डिसीज म्हणायचं. हा अक्वायर्ड डिसीज पुन्हा दोन टाईप आहे. दॅट इज नॉन एज द कम्युनिकेबल डिसीज अँड नॉन कम्युनिकेबल डिसीज. So this again classified into two types. So what are the two types? Communicable disease, communicable and non-communicable disease. So what is the difference between communicable and non-communicable disease? Communicable and non-communicable disease. नॉन कम्युनिकेबल. सर इथं आपण मराठीमध्ये हे संसर्गजन्य असं म्हणतो. पण कम्युनिकेबल म्हणजे एक पेशंट मधून ते दुसऱ्या पेशंटला लगेच जाणार आहे, म्हणजे संपर्कामुळे असेल किंवा एखादं फूड ते पेशंट वापरलेले ते काही वस्तू आपण जर नॉर्मल पर्सन जर वापरले, त्याला ते डिसीज पसरणार आहे. किंवा पेशंटचे ते विसर्ज म्हणजे फिसस, त्यामध्ये एखादं इन्सेक्ट येऊन बसले, ते इन्सेक्ट आपण खाणाऱ्या वस्तूमध्ये बसले, हा स्पोर्स किंवा ते रोगाणू आपल्या फूडमध्ये पण येणार. आपले ते फूडमधून कंटामिनेटेड फूड किंवा पाणी, कंटामिनेटेड वॉटर पाण्यातून किंवा फूडमधून आपल्या शरीरामध्ये येतो, त्याला आपण कम्युनिकेबल डिसीज म्हणायचे. म्हणजे एका पेशंटमधून हा डिसीज दुसऱ्या पेशंटमध्ये जात असेल तर त्याला आपण कम्युनिकेबल डिसीज म्हणायचं. फॉर एक्झाम्पल डिसेंट्री, अमिबिक डिसेंट्री आणि मलेरिया, सर टायफॉइड, हे सगळे कम्युनिकेबल डिसीज मध्ये येणार आहे. एका व्यक्तीमधून दुसऱ्या व्यक्तीकडे ते पसरते लगेच, त्याला आपण कम्युनिकेबल डिसीज म्हणायचं आहे. नॉन कम्युनिकेबल डिसीज म्हणजे काय आहे, हे पसरत नाही. एका व्यक्तीमध्ये ते डिसीज आहे, ते व्यक्तीमध्ये ते राहणार आहे, ते पसरत नाही. असं डिसीज असेल तर त्याला काय म्हणायचं, आपण नॉन कम्युनिकेबल डिसीज म्हणायचं. फॉर एक्झाम्पल कॅन्सर, कॅन्सर एका व्यक्तीमध्ये असेल तर ते व्यक्तीपुरते राहणार आहे, ते व्यक्ती बरोबर बिहेवियर करणारे किंवा त्याच्या संपर्कात असलेले दुसऱ्या व्यक्तीला ते रोग येईल असं काही नाहीच आहे. सो कॅन्सर हा एक नॉन कम्युनिकेबल डिसीज आहे. असं दोन टाईप डिसीज, कम्युनिकेबल डिसीज अँड नॉन कम्युनिकेबल डिसीज, या संदर्भात आपण जर बघणार आहे. कम्युनिकेबल डिसीज मध्ये व्हायरस, कम्युनिकेबल डिसीज ऍक्च्युअली स्प्रेडिंग होतो व्हायरसमुळे, बॅक्टेरियामुळे, पॅरासाइटमुळे, एखाद्या इन्सेक्टमुळे सुद्धा ते स्प्रेडिंग होणार आहे. सर सो दॅट इज द टू टाईप ऑफ द डिसीज, कॉन्जेनिटल डिसीज, अक्वायर्ड डिसीज. आणि अक्वायर्ड डिसीज पुन्हा कम्युनिकेबल डिसीज आणि नॉन कम्युनिकेबल डिसीज. आता एक टेक्निकल टर्म, एक दोन टेक्निकल टर्म्स माहिती आपण घेऊया. दॅट इज पॅथोजन म्हणजे काय आहे, आणि वेक्टर म्हणजे काय आहे, आणि पॅरासाइट म्हणजे काय आहे. हे तीन वर्ड आणि त्याचं मिनिंग आपण जरा समजून घ्यायचं. ओके. सो व्हॉट इज द पॅथोजन. फर्स्ट आपण पॅथोजन बघूया. सो पॅथोजन इज अन ऑर्गॅनिझम विच कॉसिंग द डिसीज, म्हणजे एखादं डिसीज तयार करणारे जे ऑर्गॅनिझम आहे त्याला आपण काय म्हणायचं, पॅथोजन म्हणायचं. एनी ऑर्गॅनिझम विच कॉसिंग द डिसीज इज नॉन एज द पॅथोजन. फॉर एक्झाम्पल आपल्या सर्दी खोकला येतो, हे रायनो व्हायरस मुलं आहे. म्हणजे रायनो व्हायरस काय आहे, रायनो व्हायरस एक पॅथोजन आहे.
तसं आपल्याला कोरोना डिसीज आहे ते कोरोना व्हायरसमुळे आहे, म्हणजे कोरोना व्हायरस एक पॅथोजन आहे. ओके, लेप्रसी इट इज बिकॉज ए पर्टिक्युलर बॅक्टेरिया, सो दॅट इज द पॅथोजन. सो दॅट इज द वर्ड मिनिंग आहे. पॅथोजन म्हणजे काय आहे? पॅथोजन इज द डिसीज कॉसिंग एजंट, पॅथोजन. सो हा वर्ड तुमच्यापर्यंत आले, क्लिअर झाले. पॅथोजन म्हणजे काय आहे? एनी ऑर्गॅनिझम विच कॉसिंग द डिसीज, एनी ऑर्गॅनिझम, ऑर्गॅनिझम विच कॉसिंग द डिसीज, हे डिसीजला कारण असलेले कुठले ऑर्गॅनिझम असू दे, ते बॅक्टेरिया असेल, व्हायरस असेल, फंगस असेल, किंवा एखादा पॅरासाइट असेल, एखादा प्रोटोसोवा असेल, सर एखादा प्रोटिस्ट असेल, एनी ऑर्गॅनिझम विच कॉसिंग द डिसीज इज नॉन एज द पॅथोजन, कॉसिंग डिसीज. दॅट इज द वर्ड मिनिंग पॅथोजन. व्हॉट इज पॅथोजन जर म्हणले, हा उत्तर तुम्ही दिले पाहिजे. ओके, आता पॅथोजन, काही पॅथोजनचं नाव आपण नंतर घेऊ, आपण काय अडचण नाही. पॅथोजनचं वर्ड मिनिंग तेवढं आता समजून घ्यायचं आहे. आता त्यानंतर वेक्टर म्हणून एक वर्ड आहे, वेक्टर. व्हॉट इज अ वेक्टर? अनेक वेळा ते वेक्टर हा शब्द आलेलेच आहे. वेक्टर, वेक्टर मीन्स द ऑर्गॅनिझम विच हेल्पिंग टू ट्रान्सफर द डिसीज फ्रॉम द पेशंट टू इन्फेक्टेड पर्सन टू द नॉर्मल पर्सन. सर आता वेक्टर म्हणजे फॉर एक्झाम्पल मलेरिया. मलेरिया एका व्यक्तीला जर मलेरिया असेल तर, फॉर एक्झाम्पल ए म्हणून एक व्यक्तीला मलेरिया आहे, सर ए, त्याला मलेरिया आहे, म्हणजे ते पेशंट आहे. हे पेशंट मधून हे इन्फेक्टेड पर्सन आहे, हा इन्फेक्टेड पर्सन मधून हे मलेरियाचे जर्म्स ते घेऊन जाणार आहे आणि दुसऱ्याला देणार आहे. म्हणजे बी एक व्यक्ती हा नॉर्मल आहे, सर हे नॉर्मल, त्याला रोग वगैरे काय नाही, नॉर्मल आहे. मग कोण घेऊन जाणार आहे? ते मलेरियल पॅरासाइट. मलेरियल पॅरासाइट एक इन्सेक्ट, म्हणजे अनोफिलस मॉस्किटो, मॉस्किटो म्हणून इन्सेक्ट आहे, हे मॉस्किटो हे जर्मला घेऊन जाणार आहे आणि ते रोग नसलेले बीला हे मलेरिया देणार आहे. म्हणजे ते मॉस्किटो इज नॉन एज व्हॉट इज वेक्टर. सो वेक्टर इज एन एजंट, हा एक एजंट आहे विच विच ट्रान्सफर द डिसीज फ्रॉम द इन्फेक्टेड पर्सन टू द नॉर्मल पर्सन. इन्फेक्टेड पर्सन मधून नॉर्मल पर्सन मध्ये ट्रान्सफर करण्यासाठी वापरणारे जे ऑर्गॅनिझम आहे, मीडियोकर आहे किंवा एजंट आहे, दॅट एजंट इज नॉन एज अ वेक्टर. ओके, आता दुसरे एक वर्ड पॅरासाइट. व्हॉट इज अ पॅरासाइट? पॅरासाइट मीन्स एनी ऑर्गॅनिझम विच लिव्ह इनसाइड और आउटसाइड द बॉडी अँड कॉसिंग डॅमेज टू द होस्ट इज नॉन एज अ पॅरासाइट. पॅरासाइट. सो व्हॉट इज अ पॅरासाइट? पॅरासाइट मीन्स एनी ऑर्गॅनिझम, इथं पण असंच येणार आहे, एनी ऑर्गॅनिझम, any organism which live on the body, on or inside the body. Inside दोन्ही होऊ शकतात. inside the body, inside the body and causing damage, त्रास, damage to the host, टू द होस्ट इज नॉन एज द पॅरासाइट. त्याला आपण पॅरासाइट म्हणतो. म्हणजे पॅरासाइट मध्ये दोन शब्द आलेले, एक पॅरासाइट स्वतः आणि दुसरे एक होस्ट आहे. सर हे पॅरासाइट नेहमी लहान असणार आहे आणि होस्ट हे नेहमी आकाराने मोठं असणार आहे. सर फॉर एक्झाम्पल तुमच्या डोक्यामध्ये असलेले पेडिक्युलस, किंवा त्याला आपण मराठीमध्ये काय म्हणतो, सर आपल्या डोक्यामध्ये असलेले बारीक कीड असते, ते आपल्याला त्रास करतो, सारखं आपण खजवतो ते डोकं, सर उभा म्हणतो ना आपण त्याला. त्याला इंग्लिशमध्ये आपण हेड लव्स म्हणायचं, हेड लव्स. हे हेड लव्स आपल्या डोक्यामध्ये राहतो. हेड लव्स हे कुठं राहणार आहे? आपल्या हेडमध्ये, हेडमध्ये इन बिटवीन द हेअर ते राहणार आहे आणि तिथे राहून ते काय करणार आहे? आपल्या हेड मधून ते रिक्त पिणार आहे. म्हणजे आपले हेड आपण म्हणलं तर ते होस्ट आहे, म्हणजे आपले हेड आपण होस्ट आहे, होस्ट. आणि दिस इज द हेड लव्स, दॅट इज द पॅरासाइट. ओके, आता इथं बघा, ते पॅरासाइटचा आकार, पॅरासाइट म्हणजे ते उभं म्हणतो ना आपण, ते लहान असणार ना, लहान असणार आहे आणि आपण मात्र आकाराने मोठा असते. म्हणजे हे पॅरासाइट आणि होस्ट आहे, पॅरासाइट नेहमी लहान असणार आहे आणि होस्ट नेहमी आकाराने मोठा असते. सर आणि हे जर आउटसाइड मध्ये राहत असेल तर, सपोज दिस इज द होस्ट, हे होस्ट आहे आणि पॅरासाइट, हा पॅरासाइट जर आपल्या बॉडीमध्ये किंवा होस्टच्या बॉडीच्या वरती राहत असेल तर दॅट इज नॉन एज एक्टोपॅरासाइट. आणि जर आत राहत असेल तर दॅट इज नॉन एज ए एंडोपॅरासाइट.
ओके. सो दिस इज द हॉस्ट. हे लार्ज दिसतंय ना, त्याला आपण हॉस्ट म्हणायचं. आणि दिस इज द हॉस्टच्या आउटर साइड मध्ये राहतो, दॅट इज द एक्टो पॅरासाइट. म्हणजे पॅरासाइट दोन टाईप आहे, एक्टो पॅरासाइट अँड एंडो पॅरासाइट. एक्टो पॅरासाइट वरती राहतो आणि आत राहत असेल तर एलिमेंटरी कॅनलमध्ये, फॉर एक्झाम्पल ई कॉले, अस्कायरिस, हे सगळे एंडो पॅरासाइट आहे. होस्ट आणि दिस इज द एंडो पॅरासाइट. So parasite means an organism which is living inside or outside the body. Parasite outside the body of a host. Host म्हणजे लार्ज असणार आहे आणि पॅरासाइट म्हणजे लहान असणार आहे. सो दॅट इज अ वर्ड मिनिंग पॅरासाइट. आणि त्याचे दोन टाईप आहे, एक्टो पॅरासाइट आणि एंडो पॅरासाइट. आणि पॅथोजन म्हणजे काय आहे, वेक्टर म्हणजे काय आहे वगैरे. ओके. आता आपण एक पर्टिक्युलर डिसीज आहे ते डिसीजचं एक्सप्लेनेशन घेणार आहे, दॅट इज द मलेरिया. आपण आधी मलेरिया बघूया आणि त्यानंतर बाकीचे डिसीज बघूया आपण. ओके. मलेरिया इट इज अ व्हेरी कॉमन डिसीज. आपण ऐकलेलं आहे अनेक ठिकाणी, रोडवरती किंवा ते बस स्टँडमध्ये वगैरे. हिमताव म्हणजे मलेरिया होऊ नये म्हणून आपण काय काय करायचं आहे, मॉस्किटोचं वाढ होऊ द्यायचं नाही, मॉस्किटोला नेट वापरा, असं वगैरे ते अनेक जाहिरात आपल्याला या रोड साईडमध्ये किंवा एखादं हॉस्पिटलमध्ये गेले ते हॉस्पिटलच्या भिंतीमध्ये वगैरे किंवा बोर्ड वगैरे लिहून ठेवलेले दिसते आपल्याला. आणि हे डिसीज आहे मलेरिया, हे फार डेंजरस डिसीज आहे. आणि एखादं ट्रीटमेंट जर प्रॉपरली नाही केलं तर ते माणसाला मारणारच आहे. आणि असं एक डिसीज मलेरिया. हे मलेरियाचं आपण शॉर्टमध्ये बघणार आहे. मलेरिया कुठल्या रोगाणूमुळे ते मलेरिया होतो, त्याचे वेक्टर कोण आहे, त्याचे पॅथोजन कोण आहे, सर असं डिटेलमध्ये. त्याचे लाईफ सायकल कसं आहे, ते आपले शरीरामध्ये कसं येतो आणि ते नंतर दुसऱ्याला कसं देतात, म्हणजे एक रोग नसलेले एक व्यक्तीला ते डिसीज कसं पसरते, हे सगळं डिटेलमध्ये आपण या डिसीज बघूया आपण. सो मलेरिया, हिमताव असं म्हणते मराठीमध्ये. मलेरिया. ओके. बोर्ड आणि सीईटी मध्ये, नीट मध्ये सुद्धा त्याच्यावरनं सारखा प्रश्न पडतात. आधी आपण ते मलेरियाचे पॅथोजन कोण आहे आणि त्याचे वेक्टर कोण आहे, हे आपण होस्ट कोण आहे ते आपण बघूया. आधी पॅथोजन. मलेरियाचे पॅथोजन म्हणजे मलेरिया तयार करणारे रोगाणू, पॅथोजन. दॅट पॅथोजन इज कॉल्ड प्लास्मोडियम. सॉरी, प्लास्मोडियम इज ए parasite and it is a protista. Plasmodium. पूर्वी इट इज नॉन एज अ प्रोटिस्टा. पूर्वी ते प्रोटोसोवा मध्ये बसवले होते प्रोटिस्टा, आता प्रोटोसोवा नाहीच. प्रोटिस्टा इट इज अ प्रोटिस्टन ॲनिमल, प्रोटिस्टन ऑर्गॅनिझम. ॲनिमल म्हणता येत नाही, प्रोटिस्टन ऑर्गॅनिझम. ओके. आता आपण बघायचं त्याचं होस्ट कोण आहे. सो दिस इज द पॅरासाइट. हा पॅरासाइट आहे, आपल्या ब्लड मध्ये राहणारे पॅरासाइट, ब्लड आणि लिव्हर मध्ये असलेले पॅरासाइट आहे. आता त्याचे हॉस्ट कोण आहे. हॉस्ट दोन आहे त्याचे हॉस्ट. एक हॉस्ट आहे ह्युमन. ह्युमन एक हॉस्ट आहे आणि दुसऱ्या हॉस्ट आहे हे इन्सेक्ट आहे, दॅट इज ए अनोफिलस मॉस्किटो. फिमेल अनोफिलस मॉस्किटो, फक्त फिमेल. फिमेल अनोफिलस मॉस्किटो. female Anopheles mosquito. Female Anopheles mosquito. Not a male, लक्षात ठेवायचं, only female. Female Anopheles mosquitoes. ओके, दॅट इज द होस्ट. आता मी तर म्हटलंय फक्त फिमेल, मेल होणार नाही म्हटलंय. कशामुळे मेल होत नाही, मेल काय रक्त पित नाही का, नाही पिणार आहे मेल. आणि ते अनोफिलस कुठलं पण मॉस्किटो असू दे, डास म्हणतो आपण, त्याचे मुख्य आहार म्हणजे प्लांट ज्यूस आहे. ते प्लांट मध्ये लीफ मध्ये येऊन बसणार आहे आणि प्लांट मध्ये असलेले रस पिणार आहे, हा त्याचा मुख्य आहार आहे. पण हे फिमेल अनोफिलस मॉस्किटो माणसाचे रक्त पितो, जनावरांचे सुद्धा रक्त पितात. कशासाठी ते रक्त पिते, रक्त पिण्याचे पाठिंबाचे उद्देश म्हणजे हे तुम्हाला मी सांगतो. सपोज दिस इज द अनोफिलस मॉस्किटोचे सुंड म्हणतो आपण त्याला, प्रोबोसिस. हे प्रोबोसिस वापरून ते रक्त पिणार आहे. ओके. रक्त पिल्यानंतर ते रक्त कुठं जातो, दिस इज द हेड ऑफ द मॉस्किटो, हे त्याचे सुंड म्हणतो आपण. ओके. नंतर इथे इसोफॅगस, हा इसोफॅगस आहे. हा इसोफॅगस मधून पुढे गेले तिथं
क्रॉप तयार होतो. ते क्रॉप तयार होण्याच्या आधी इथे एक डायव्हर्टिक्युलम आहे. डायव्हर्टिक्युलम त्यानंतर इथं क्रॉप तयार होणार आहे. ओके, दिस इज द क्रॉप. या क्रॉप मधून पुन्हा तिथं त्याचे स्टमक आणि इंटेस्टाईन असं ते पुढे जाणार. बाकीचे आपण बघायला नको. हे महत्वाचे पॉईंट आहे. ओके, आता बघा ते रक्त पिल्यानंतर, फक्त रक्त पिल्यानंतर ब्लड, सपोज ते ब्लड पियाला लागले. ब्लड, हे ब्लड पिल्यानंतर ते ब्लड कुठं जाणार आहे बघा. हे ब्लड असं पुढे जाणार आहे. पुढे जात असताना ते ब्लड इसोफॅगस मधून ते ब्लड कुठं जाणार आहे, हे डायव्हर्टिक्युलम मध्ये जाणार आहे. हे ब्लड कधी त्याच्या क्रॉप मध्ये जात नाही. ओके, सो ब्लड, सो दिस इज नोन एज द क्रॉप. याला आपण क्रॉप म्हणतो. सॉरी, डायव्हर्टिक्युलम. दिस इज द डायव्हर्टिक्युलम. डायव्हर्टिक्युलम, दिस इज नॉन एज द क्रॉप. याला क्रॉप म्हणतो आपण. सरी, हा ब्लड कुठं जाणार नाही. ब्लड डायरेक्ट जाणार आहे या डायव्हर्टिक्युलम मध्ये जाणार आहे. हे डायव्हर्टिक्युलमच्या खालच्या बाजूला इथं ओव्हरी ठेवलेला आहे. त्याच्या ओव्हरी आणि युट्रस वगैरे म्हणतो ना आपण, इथं ठेवलेला आहे. आणि त्यामध्ये अंडी असणार आहे, एग असणार आहे. हा एग पुन्हा ओव्हरी इथं जोडलेला आहे. सॉरी, या इंटेस्टाईनच्या बाजूला तिथं जोडलेला आहे. आता हे रक्त का पितो? रक्त पिण्याचा उद्देश म्हणजे रक्त पिल्यानंतर ते डायव्हर्टिक्युलम मध्ये येणार आहे. डायव्हर्टिक्युलम फुगणार आहे. सर, त्याचे साईज वाढते. साईज वाढत असताना ते ओव्हरीला किंवा त्याचे युट्रस म्हणतो आपण, ते युट्रसला ते कंप्रेस करणार, ते प्रेस करणार आहे. याला प्रेस करणार आहे. याला प्रेस केले त्यातनं एग आहे, हा एग त्याच्या अलिमेंटरी कॅनल मध्ये येणार आहे. सर, असं येणार आहे. आणि ते एग पुन्हा त्याचं रक्तम इथं ॲनस आहे, ते ॲनस मधून हा एग बाहेर पडतो. एग बाहेर पडणार आहे. म्हणजे हे त्याचे युट्रस किंवा त्याचं ते एग भरलेले ते बॅग आहे, ते प्रेस केल्याशिवाय हे एग बाहेर येणार नाही. मग ते साधा फूड जर घेतलंय म्हणजे प्लांट ज्यूस, त्याचे मेन फूड काय, प्लांट ज्यूस आहे. हे प्लांट ज्यूस घेतल्यानंतर काय होतो, प्लांट ज्यूस डायरेक्ट जाणार त्याचे सुंड किंवा त्याचे प्रोबोसिस माउथ मधून इसोफॅगस ते जाणार डायरेक्ट क्रॉप मध्ये जाणार आहे. कळालं का? दिस इज द फूड. हे फूड डायरेक्ट क्रॉप मध्ये जाणार आहे. हे फूड कधी त्याच्या डायव्हर्टिक्युलम मध्ये नाही जाणार आहे. मग ते क्रॉप मध्ये गेले, हे युट्रसला किंवा त्याच्या एग भरले ते पिशवी आहे, त्याला कोण कंप्रेस करणार, प्रेस करणार कोण, कोण नाही. त्यामुळे आणि हा फिमेल मध्ये ते ओव्हरी म्हणजे एग कोण, अंडी अंडी कोण घालणार आहे, फिमेल घालणार आहे. जे फिमेल मध्ये हे एग भरलेले बॅग आहे. त्याच्या त्या बॅगला प्रेस करण्यासाठी हे ब्लड पितात आणि ब्लड पिल्यानंतर या डायव्हर्टिक्युलम मध्ये येतो, ते थोडं फुगते आणि त्याला प्रेस करतो आणि एग एक 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 एग बाहेर पडणार आहे. त्यामुळे हे मेल अॅनोफिलस मॉस्किटोचा काही उपयोग नाही. कारण मेल अॅनोफिलस मॉस्किटो मध्ये काय नसते, हे युट्रस नसते, म्हणजे एग भरलेले ते बॅग नसणार आहे. मग त्यामुळे हे फक्त फिमेल मॉस्किटो आहे ते रक्त पिणार आहे. अंडी घालण्यासाठी ते रक्त पितो. आणि दुसरे एक कारण म्हणजे अंडी घालणे म्हणजे एका प्रकारची डिलिव्हरी आहे. डिलिव्हरी झाल्यानंतर ते आईला काय होतो, विकनेस होतो. ते विकनेस भरून काढण्यासाठी आपण काय घेतो, टॉनिक घेतात. पण हे इन्सेक्टला टॉनिकचा काही संबंध नाही. आणि ते ब्लड पिलेले ब्लड आणि ते ब्लड मध्ये हिमोग्लोबिन आणि एक इलेमेंट मिनरल्स एक टॉनिक सारखं ते काम करणार आहे. त्याचे वीकनेस कमी करण्यासाठी या ब्लडचं बाकीच्या कंटेंट पुन्हा या क्रॉप मध्ये येणार आहे आणि त्याचा वापर करतो. त्यासाठी या अॅनोफिलस फिमेल मॉस्किटो रक्त पित असते आणि मेल मॉस्किटो कधी रक्त पिणार नाही. ओके, सो फिमेल अॅनोफिलस मॉस्किटो दॅट इज द होस्ट ऑफ द मलेरियल पॅरासाइट. आता वेक्टर कोण आहे? वेक्टर होस्ट ह्युमन असेल आणि फिमेल अॅनोफिलस मॉस्किटो. सो हु इज द वेक्टर? वेक्टर म्हणजे डिसीज एक पेशंट मधून दुसऱ्याला वाहून किंवा ते घेऊन जाणारे कोण आहे, त्याला आपण वेक्टर म्हणतो ना. The vector is actually mosquito. Female Anopheles mosquito, that is the vector. Female Anopheles mosquito. That is the vector of the malarial parasite Plasmodium. So 3 वर्ड कळाले. पॅथोजन प्लास्मोडियम हा प्रोटिस्ट आहे आणि ते पॅरासाइट आहे आणि ते एंडो पॅरासाइट आहे. आणि असं म्हणण्याऐवजी ते ब्लड पॅरासाइट किंवा एंडो पॅरासाइट, हा एंडो पॅरासाइट आहे. शरीराच्या आत राहणार आहे एंडो पॅरासाइट. आणि त्याचे होस्ट एक ह्युमन होस्ट आहे, दुसरे की फिमेल अॅनोफिलस मॉस्किटो आहे. आणि ते सेम फिमेल अॅनोफिलस मॉस्किटो ते एका व्यक्तीमधून हा डिसीज दुसऱ्याला पसरवण्यासाठी मदत करतो. सो दॅट इज दॅट ऑल्सो ऍक्टिंग एज अ फिमेल मॉस्किटो. अॅनोफिलस मॉस्किटो ऑल्सो ऍक्टिंग एज अ वेक्टर फॉर द डिसीज, म्हणजे घेऊन जाणार आहे. ओके, आता हे 3 वर्ड क्लिअर झाले. आता पॅथोजन आणि प्लास्मोडियम. हे प्लास्मोडियम अनेक टाईप प्लास्मोडियम आहे. सर्व प्लास्मोडियम एकसारखं नसते आणि सर्व प्लास्मोडियम मलेरिया तयार करतो. काही व्हेरी सिव्हिअर मलेरिया तयार करणार आहे, काही एकदम माइल्ड सौम्य मलेरिया तयार करणार आहे, त्यामुळे पेशंट मरत नाही. प्लास्मोडियम म्हणजे प्लास्मोडियम
प्लास्मोडियम हे पॅरासाइट अनेक डिफरंट स्पीशीज आहे. सो व्हॉट आर द डिफरंट स्पीशीज ऑफ द मलेरियल पॅरासाइट? एक स्पीशीज आहे प्लास्मोडियम, मी फक्त पी लिहितो, प्लास्मोडियम वायवॅक्स, प्लास्मोडियम विवॅक्स म्हणा किंवा वायवॅक्स, हा एक मलेरियल पॅरासाइट प्लास्मोडियमचे स्पीशीज आहे. दुसरे एक स्पीशीज आहे प्लास्मोडियम मलेरिये, सॉरी प्लास्मोडियम मलेरिये, मलेरिये हे दुसरे एक पॅरासाइट, दुसरे एक स्पीशीज आहे प्लास्मोडियम मलेरिया. आता नेक्स्ट प्लास्मोडियम फॉल्सीपॅरम म्हणून दुसरे एक स्पीशीज आहे, फॉल्सीपॅरम, फॉल्सीपॅरम हे दुसरे एक तिसरं स्पीशीज आहे फॉल्सीपॅरम. अजून एक आहे दॅट इज नॉन एज ए प्लास्मोडियम ओव्हेल, OVALE, प्लास्मोडियम ओव्हेल सायंटिफिक नेम आहे, प्रत्येकाला अंडरलाईन सेपरेट केली पाहिजे. सर ओव्हेल. सो दिस आर द 4 डिफरंट स्पीशीज ऑफ द प्लास्मोडियम. प्लास्मोडियमचे 4 डिफरंट स्पीशीज आहे. हे सर्व स्पीशीज मलेरिया तयार करतो आणि काही एकदम सिव्हिअर भयानक मलेरिया तयार करणार, काही एकदम सौम्य मलेरिया तयार होणार आहे आणि ते निघून जाणार, ते पेशंटला काही त्रास होणार नाही. आणि काही मलेरिया झाले ट्रीटमेंट नाही केलं तर ते मरणार आहे. सर त्यातले प्लास्मोडियम फॉल्सीपॅरम, हे प्लास्मोडियम फॉल्सीपॅरम आहे, इट इज अ व्हेरी डेंजरस, इट इज कॉसिंग सिव्हिअर इलनेस अँड फेटाल. सिव्हिअर आहे, सिव्हिअर म्हणजे डेंजरस आहे, और फेटाल, फेटाल म्हणजे ते मारणार आहे, माणसाला मारणार आहे. सर ट्रीटमेंट नाही घेतलं तर ते फेटाल आहे. सर अदर्स फेटाल आहे आणि अदर्स बाकीचं नाही, रेअरली हे सौम्य असते. म्हणजे प्लास्मोडियम वायवॅक्स मलेरिया तयार करतो पण एवढं घाबरायचं का कारण नाही. प्लास्मोडियम मलेरिया ते सुद्धा घाबरायचे कारण नाही आणि प्लास्मोडियम ओव्हेल हे सुद्धा जास्त घाबरायचे काही कारण नाही. पण फॉल्सीपॅरमचे इन्फेक्शन झाले हे 100% ते माणसाला काही ना काही तर त्रास करणारच आहे. मलेरिया सुद्धा याचं पाठोपाठ येणारे मलेरिया जे प्लास्मोडियम मलेरिया हे सुद्धा डेंजरस आहे. हे प्लास्मोडियम फॉल्सीपॅरम वगैरे बॉम्बे, चेन्नई असं ते सिटीमध्ये ते मलेरियाचं किंवा आपल्याकडे सुद्धा मलेरियाचे प्रसार हे फॉल्सीपॅरममुळे होतो. आणि प्लास्मोडियम मलेरिया ही जंगलामध्ये असते, आफ्रिकन जंगल किंवा कर्नाटकाचं काही शिमोगा वगैरे आहे ना, तिथं त्या जंगलमध्ये हे प्लास्मोडियम मलेरियाचे स्पीशीज सर्वात जास्त आहे. ओके. आणि ते आल्यानंतर त्याचं 4 डिफरंट टाईप स्पीशीज आपण आता बघितलेलं आहे. आणि त्यानंतर हे डिसीज लागण झाल्यानंतर आपल्याला काय रोगलक्षण येणार आहे, सिम्पटम्स, साईन अँड सिम्पटम्स, दॅट इज ए साईन्स अँड सिम्पटम्स. त्यासाठी नंतर एक चार्ट मी घेणार आहे ते प्लास्मोडियम विवॅक्स वगैरे. ते सिम्पटम्स ऍक्च्युअली इन्क्युबेशन पिरियड म्हणून एक पॉईंट इथं मी सांगतो. इन्क्युबेशन पिरियड, व्हॉट इज ऍक्च्युअली इन्क्युबेशन पिरियड ते सांगून आपण नंतर ते सिम्पटम्स सांगूया. इन्क्युबेशन पिरियड, इन्क्युबेशन पिरियड म्हणजे मलेरिया पॅरासाइट किंवा कुठलं पण ऑर्गॅनिझम असू दे, रोगाणू असू दे, पिरियड, पिरियड. ओके. कुठले ऑर्गॅनिझम असू दे, हा ऑर्गॅनिझम किंवा बॅक्टेरिया असेल, व्हायरस असेल, फंगस असेल, आपल्या शरीरामध्ये प्रवेश केल्यानंतर किती दिवसानं त्याचे रोगलक्षण बाहेर पडते. सर दॅट इज नॉन एज द इन्क्युबेशन पिरियड. या पिरियडमध्ये ते बॅक्टेरिया असेल किंवा व्हायरस असेल काय करणार आहे, त्याची संख्या वाढवणार आहे. फॉर एक्झाम्पल एक बॅक्टेरिया आपल्या शरीरामध्ये आले, ते बॅक्टेरिया एक 100 आहे, ते 100 बॅक्टेरिया आपल्याला त्रास करू शकत नाही. मग ते बॅक्टेरिया काय करणार आहे, ते रेप्लिकेशन करणार आहे, मल्टिप्लाय करणार आहे. मल्टिप्लाय केल्यानंतर ते रोगाणूची संख्या सपोज 1000 मध्ये आलेला आहे, 1000 मध्ये आलेला आहे, आणि त्यावेळेला त्याचे रोगलक्षण बाहेर पडणार, म्हणजे सिम्पटम बाहेर पडणार आहे. दिस पिरियड म्हणजे हे 100 मधून 1000 होण्यासाठी किती दिवस लागणार आहे, दॅट इज नॉन एज इन्क्युबेशन पिरियड. हा इन्क्युबेशन पिरियड प्रत्येक ऑर्गॅनिझमला वेगळाच आहे, प्रत्येक पॅरासाइटला वेगळा आहे, प्रत्येक प्लास्मोडियमला ते वेगळं आहे. विवॅक्समध्ये एक, मलेरियामध्ये एक, फॉल्सीपॅरममध्ये वेगळं आणि ओव्हेलमध्ये वेगळं. आता आपण विवॅक्समध्ये हा इन्क्युबेशन पिरियड किती आहे बघूया. हा इन्क्युबेशन पिरियड 14 दिवस आहे. सर 14 days इज द इन्क्युबेशन पिरियड. इन्क्युबेशन पिरियड आहे. इन्क्युबेशन पिरियड म्हणजे प्लास्मोडियम विवॅक्स मध्ये 14 days मध्ये त्याचे रोगलक्षण बाहेर पडणार आहे. आता प्लास्मोडियम मलेरियामध्ये किती दिवस लागणार आहे, 28 दिवसामध्ये हे रोगलक्षण बाहेर पडणार आहे, 28 days. आणि प्लास्मोडियम ओव्हेल किंवा फॉल्सीपॅरम मध्ये 12 दिवसात ते बाहेर पडणार आहे, 12 days. Within 12 days the disease, 12 days the symptoms will
अपिअरिंग आउटसाइड. आणि ओव्हेलमध्ये हे 17 डेजमध्ये 70 डेज लागणार, 17 दिवस लागणार ते रोगलक्षण बाहेर पडण्यासाठी. म्हणजे 4 व्हेरायटी, 4 स्पीशीज आहे. प्रत्येक स्पीशीजमध्ये हे रोगलक्षण बाहेर पडण्याचं क्षमता किंवा ते दिवस वेगळा आहे. आणि आता त्याचे सिमटम्स नेमकं काय असते? सर हाय फीवर आहे. सर आपल्याला माहिती आहे मलेरिया म्हणलं तर हाय फीवर, टेम्परेचर 104 डिग्री मध्ये, 104 फॅरनहीटमध्ये ते टेम्परेचर वाढतात. हाय फीवर हा त्याचं मेन लक्षण आहे, हाय फीवर. आणि हे हाय फीवर आहे ना, हाय फीवर 2 दिवसात ते फीवर असते, पुन्हा पुढच्या 2 दिवस नसणार आहे, पुन्हा तिसऱ्या दिवशी सुरू होतो, काही मध्ये 4था दिवस सुरू होणार आहे. सर ते फीवर येण्याच्या मध्ये मध्ये ते रिलॅप्सिंग फीवर, इट इज नॉट एज अ रिलॅप्सिंग फीवर. सर एकदा फीवर येणार आहे आणि काही दिवस फीवर नसते, ताप नसते, आणि पुणे 2 दिवसानं किंवा 3 दिवसानं पुन्हा ते ताप येणार आहे. हे याचे लक्षण आहे, प्लास्मोडियमचे लक्षण आहे किंवा मलेरियाचे लक्षण आहे. आता प्लास्मोडियम विवॅक्स असेल तर हे फीवर किती दिवसानं येणार आहे? आफ्टर 48 आवर्स, 48 दिवसानंतर हे फीवर येणार आहे. 48 डेज, म्हणजे प्रत्येक 48 डेज मध्ये ते फीवर येणार आहे. 48 म्हणजे 2 दिवसात, प्रत्येक 2 दिवसात या प्लास्मोडियम विवॅक्स जर असेल तर ते ताप येणार आहे. तर त्यातून आपण ओळखू शकते हे 2 दिवसात ताप यायला लागले म्हणजे ते प्लास्मोडियम विवॅक्स आहे. ओके. आता प्लास्मोडियम मलेरिया 72 आवर्स मध्ये ते ताप येणार आहे. 72 आवर्स, 72, सॉरी नॉट 48 डेज, आपण डेज घेतले, 48 आवर्स नॉट डेज, 48 आवर्स म्हणजे 2 दिवस, आणि 72 आवर्स हे 72 म्हणजे मलेरिया असेल तर 72 आवर्स मध्ये हे डिसीजचे सिमटम्स म्हणजे हे फीवर बाहेर येणार आहे. आणि फाल्सीपायरम जर असेल तर 24 to 48 डेज, 24 काही वेळा 24 मध्ये येतो, नसेल तर 48 डेज आवर्स मध्ये हा डिसीज म्हणजे ताप बाहेर येणारच आहे. आणि ओव्हेल असेल तर ते 48 आवर्स मध्ये, 48 म्हणजे प्लास्मोडियम विवॅक्स आणि प्लास्मोडियम ओव्हेल हे दोन्हीमध्ये 48 आवर्स मध्ये हे डिसीज बाहेर येणार आहे. ओके. सो दॅट इज ते प्लास्मोडियम म्हणजे डिफरंट स्पीशीज ऑफ द प्लास्मोडियम, त्याचे इन्क्युबेशन पिरियड किती आहे आणि किती तासानं हे डिसीज म्हणजे फीवर बाहेर येणार आहे. ओके. असं एक चार्ट ते पुस्तकामध्ये पण दिलेला आहे. आता आपण सिमटम्स जरा डिटेलमध्ये बघूया. सॉरी, सिमटम्स, सायन्स अँड सिमटम्स ऑफ द मलेरिया. सिमटम्स जर आपण म्हटले ताप येणार आहे 48 दिवसात, 72 आवर्स मध्ये, त्याच्याबरोबर इतर काही कॉम्प्लिकेशन सुद्धा ते डिसीज मध्ये येतो. म्हणून आपण डिसीज, सायन्स आणि डिसीज सेपरेट अभ्यास करायला लागले. ओके. सो सायन्स अँड सिमटम्स. साइन म्हणजे चिन्ह, म्हणजे पॅरासाइट, मलेरिया पॅरासाइटच आपल्या बॉडीमध्ये आलेला आहे, दुसरं कुठलं पॅरासाइट नाहीच आहे. आणि ते काही चेस्ट आपल्या बॉडीमध्ये दाखवतो, काही सिमटम्स दाखवतो, ते सिमटम्सला म्हणायचे सायन्स. म्हणजे साइन म्हणजे IGN, सायन्स, नॉट SSIN, शास्त्र असं नाही, सायन्स, चिन्ह. सर बघूया आपण काय काय आहे. नंतर आपण त्याच्या लाईफ सायकल पण बघणार आहे, आणि त्यावेळेला तुम्हाला डायग्राम दुसरे एक इथं आणून दाखवतो. ओके. सायन्स अँड सिमटम्स. सायन्स अँड सिमटम्स, एक एक सायन्स बघूया आपण. सिमटम्स, मलेरिया बिगिन्स अपियर अबाउट 7 to 15 डेज, म्हणजे ॲव्हरेज आपण बघितलंय 7 ते 15 दिवसात हे सिमटम्स येणार आहे. 7 डेज ॲव्हरेज, एक पर्टिक्युलर स्पीशीज नाही बघायचं आपण. सर आफ्टर बायटिंग इन्सेक्ट, आफ्टर मॉस्किटो बाईट, जर मॉस्किटो एखाद्या पेशंटला चवून त्याचे ब्लड पिऊन जर आपल्याला एक नॉर्मल व्यक्तीचे ब्लड पियायला लागले, ते मॉस्किटोचे बाईटिंग झाल्यानंतर, आफ्टर मॉस्किटो बाईट झाल्यावर 7 दिवस किंवा जास्तीत जास्त 15 दिवसात हे डिसीज बाहेर येणार आहे. आपण कोरोना व्हायरस मध्ये पण असं म्हणतो ना. तसं इथं हा इन्क्युबेशन पिरियड, ॲव्हरेज इन्क्युबेशन पिरियड आहे. पर्टिक्युलर स्पीशीज नाही बघायचं, मलेरियम फाल्सीपॅरम आहे का असं बघायचं नाही. असं बघितल्यानंतर ते वेगळं असणार आहे. जनरली आपण म्हणतो 7 दिवसात किंवा 15 दिवसात मॉस्किटोचे बाईटिंग झाल्यानंतर हे डिसीज बाहेर येणार आहे. आता काही काही डिसीज बाहेर येणार आहे,
त्यातले एक सिम्पटम असा आहे, इनिशियल सिम्पटम्स फीवर. इनिशियल म्हणजे सुरुवातीला काय असते, माइल्ड फीवर असणार आहे, एकदम 104 फॅरेनहीट मध्ये काय नसणार आहे, इनिशियल माइल्ड फीवर. माइल्ड माइल्ड फीवर म्हणजे एकदम सौम्य ताप, फीवर, माइल्ड फीवर. सर त्याच्याबरोबर आपलं थोडं हेडेक, डोकं दुखते, हेडेक. पण असं जर झालं आपल्याला कळत नाही हे मलेरिया आहे का. सर अँड चिल्ल, थोडंफार आपण आपल्याला शिवरिंग होतो, थंडी वाजणार आहे. सर मे डिफिकल्ट रेकग्नाइज, आणि हा सिम्पटम्स आहे वी कॅनॉट रेकग्नाइज. वी कॅनॉट रेकग्नाइज, कारण असं डिसीज सर्दी खोकला आल्यानंतर सुद्धा येणार नाही, त्यामुळे ते मलेरियामुळे आहे आपण काही सांगू शकत नाही. वी कॅनॉट रेकग्नाइज, ते आपण ओळखू शकत नाही हे मलेरियामुळे आहे. रेकग्नाइज, वी कॅनॉट रेकग्नाइज म्हणजे असं हे सुरुवातीला असणार जे आहे आपण ते दुर्लक्ष करणार आहे, आणि एखादं पॅरासिटामॉल किंवा काहीतरी घेणार आहे ते दुर्लक्ष करणार आहे, ते मलेरिया आहे आपल्याला नाही वाटणार आहे. ओके, आता त्याला क्लासिकल सिम्पटम्स बघूया आपण. क्लासिकल सिम्पटम्स, क्लासिकल सिम्पटम्स. क्लासिकल सिम्पटम म्हणजे मलेरिया असेल तर एक पर्टिक्युलर सिम्पटम्स येतो, त्याला आपण क्लासिकल सिम्पटम्स म्हणायचं. दॅट इज ए सायक्लिक ऑकरिंग ऑफ द हाय फीवर. सायक्लिक ऑकरिंग ऑफ द हाय फीवर. ऑकरिंग ऑफ फीवर, हाय फीवर आहे, नॉट माइल्ड, हाय फीवर. मग सांगितलं होतं ना 48 तासामध्ये 72 अवर्स मध्ये हे फीवर येतो सडन. सर हाय फीवर येणार, फॉलोड बाय स्वेटिंग, आणि त्याच्याबरोबर काय होतं, स्वेटिंग होणार आहे, म्हणजे घाम फुटणार अंगावरती पूर्णपणे, स्वेटिंग येणार आहे, आणि सडन शिवरिंग जोरात असं अंग कापणार आहे, शिवरिंग. हे जर आपल्याला दिसायला लागले, दॅट इज नॉन एज ते मलेरियाचं एक लक्षण आहे. म्हणजे सायक्लिक ऑकरिंग म्हणजे प्रत्येक 48 तासामध्ये ते रोग येतो म्हटलं तर काहीतरी प्रॉब्लेम आहे. प्रत्येक 72 तासामध्ये ते ताप यायला लागले म्हणजे हे मलेरियाचं एक लक्षण आहे. त्याच्याबरोबर स्वेटिंग, घाम फुटणार आहे, आणि सडन शिवरिंग, आपल्याला शिवरिंग, अंग कापणे, हे सगळं असेल तर दॅट इज द इंडिकेशन द डिसीज इज मलेरिया. So that indicate malaria. The disease is the malaria. Okay. आणि त्याच्याबरोबर 4 to 6 अवर्स ते आपण ऑलरेडी म्हणलेले प्रत्येक स्पीशीज मध्ये ते वेगळं असणार आहे. ओके, हे क्लासिकल सिम्पटम आहे. आता थर्ड सिम्पटम आहे वॉमिटिंग, उलटी होण्याची शक्यता आहे. वॉमिटिंग अँड कन्व्हल्शन म्हणजे फिट येणे, फिट येण्याची शक्यता आहे. हे सर्वांना होईल असं काही नाही, पण असं शक्यता आहे. आणि आर्थ्राल्जिया हे दुसरे एक सिम्पटम आहे. आर्थ्राल्जिया म्हणजे जॉईंट मध्ये पेन येणे, हातपाय दुखणे. आर्थ्राल्जिया जॉईंट पेन. आर्थ्राल्जिया म्हणजे जॉईंट पेन, हातपाय दुखणे, जॉईंट पेन. हे एखादं फ्लू असेल तर पण आपल्याला असं होणारच आहे. पण बाकी त्याच्याबरोबर सायक्लिक ऑकरन्स आहे हे असेल तर इट्स व्हेरी इम्पॉर्टंट साईन ऑफ द मलेरियाचं चिन्ह आहे. ओके, आणि हिमोग्लोबिनुरिया, फिफ्थ हिमोग्लोबिनुरिया, लेग्यू मधून ब्लड बाहेर जाणे, त्याला हिमोग्लोबिनुरिया म्हणायचं. लेग्यू करताना त्यामध्ये ब्लड असणं. हेपॅटोमेगॅली, तसं त्याच्याबरोबर म्हणजे लिव्हर मध्ये सूज येणे, हेपॅटोमेगॅली, लिव्हर मध्ये सूज येणे. हे सर्वांना होईल असं नाही, काही लोकांना होणार, काही लोकांना ते होत नाही. ओके, आणि रेटिनल डॅमेज, डोळ्याला त्रास होतो. रेटिनल डॅमेज म्हणजे दिसणार नाही आपल्याला व्यवस्थित, कलर आयडेंटिफिकेशनला त्रास होतो. रेटिनल डॅमेज जे डोळ्याला सुद्धा त्याचे इफेक्ट, हे सगळं एकदम शेवटी होणार आहे. आणि सुरुवातीला आपण ट्रीटमेंट घेतले काहीच होणार नाही. सेरिब्रल मलेरिया, आणि सेरिब्रल मलेरिया म्हणजे ब्रेन इन्फेक्शन. हे ब्रेन मध्ये गेले, सेरिब्रल मध्ये इन्फेक्शन होतो, दॅट इज नॉन एज, त्यावेळेला आपण सेरिब्रल मलेरिया म्हणायचं. cerebral malaria. So these are the some of the symptoms, signs and symptoms of the disease. हे पाठांतर करून टाकायचं, बोर्ड जर विचारले त्याला आपण उत्तर दिले पाहिजे. ओके, आता मोड ऑफ ट्रान्समिशन, हा इन्फेक्शन कसं पसरते, एका व्यक्तीमधून दुसऱ्या व्यक्तीकडे कसं पसरणार आहे हे त्याच्या संदर्भात आपण थोडक्यात बघूया. म्हणजे डिसीज ट्रान्समिशन, त्यासाठी आपण त्या पॅरासाइटचं लाईफ सायकल जरा अभ्यास केले पाहिजे. ओके, लाईफ सायकल, त्यासाठी एक डायग्राम तुम्हाला आणून दाखवतो, त्या डायग्राम मध्ये आपण एक्सप्लेन करायचं.
Okay. Now, mode of transmission. हे डिसीज कसं पसरतंय, मोड ऑफ ट्रान्समिशन. ओके, ते मोड ऑफ ट्रान्समिशनसाठी आपण एक डायग्राम आणायचं आणि ते डायग्राम बघून आपण त्याचे एक्सप्लेनेशन करूया. ओके, हे पुस्तकातले डायग्राम आहे. दिस डायग्राम एक्सप्लेनिंग इट्स अ सेल्फ एक्सप्लेनेटरी, ॲक्च्युली सेल्फ एक्सप्लेनेटरी म्हणायचं. इट्स अ व्हेरी गुड डायग्राम. इट एक्सप्लेनिंग द लाईफ सायकल ऑफ द मलेरियल पॅरासाइट. सर, आता फर्स्ट काय होणार आहे, एक मॉस्किटो, मॉस्किटो, दिस इज द मॉस्किटो. ओके, हे मॉस्किटो चवत असताना आपल्या बॉडीमध्ये, दिस इज द ह्युमन, हे सायकल इन द ह्युमन आहे, हे सायकल इन द मॉस्किटो. ओके, आणि आपल्या शरीरामध्ये एक नॉर्मल पर्सन आहे, ते पर्सनला ते रोगाणू दिले. सर, कसं दिलेलं, काय दिलेलं आहे ते आपण नंतर बघूया. प्लास्मोडियम हे मॉस्किटो, फिमेल अनोफिलस मॉस्किटो आहे. हे रक्त पित असताना आधी त्याला त्याचे लाळ सोडणार आहे. हे लाळ सोडत असताना त्याच्या सुंडमध्ये हे बॅक्टेरिया, सॉरी, हे प्लास्मोडियम आणि येऊन बसलेलं असते. सर, असं सुंड असेल तर ते सुंडमध्ये किंवा ते प्रोबोसिस, या प्रोबोसिसमध्ये ऑलरेडी ते प्लास्मोडियम तिथे येऊन बसलेलं असते. सर, दिस इज द प्लास्मोडियम, इथं असते. मग आधी ते रक्त पिण्याच्या अगोदर ते काय करणार आहे, त्याचे लाळ सोडणार आहे. लाळ, ते लाळ सोडल्याशिवाय ते रक्त पित नाही, कारण लाळमध्ये अँटी कोयागुलंट आहे, रक्त पातळमध्ये राहतो आणि पाहिजे तेवढे रक्त ते पिऊ शकतात. आणि म्हणून ते आधी लाळ सोडणार आहे, त्यामध्ये अँटी कोयागुलंट आहे. हे लाळ सोडत असताना हे प्लास्मोडियम आहे, हे प्लास्मोडियम तिथं असेल तर ते प्लास्मोडियम हे एक नॉर्मल व्यक्तीला देणार आहे. सो दिस इज द प्लास्मोडियम. हे प्लास्मोडियम एक नॉर्मल व्यक्तीला दिल्यानंतर दॅट एंटरिंग टू द बॉडी, आता ह्युमन बॉडीमध्ये ते प्रवेश केलेला आहे. सर, प्रवेश केल्यानंतर ते डायरेक्ट जाणार आहे हेपॅटिक लिव्हरमध्ये जाणार आहे. सो दिस इज द लिव्हर, हे लिव्हरचे सेल आहे, ते लिव्हरच्या सेलमध्ये जाणार आहे. लिव्हरच्या सेलमध्ये गेल्यानंतर त्या सेलमध्ये त्याचे मल्टिप्लिकेशन सुरू होणार आहे. म्हणजे असं एक सायकल आहे, इथं मल्टिप्लिकेशन सुरू झाले, दुसरं सेल इन्फेक्ट झाले, तिसरं सेल इन्फेक्ट झाले, हे सायकल, असं एक लोकल सायकल तिथं सुरू होणार आहे. म्हणजे अनेक लिव्हर सेलमध्ये ते इन्फेक्ट होणार आहे. आता आलेले हे बॅक्टेरिया, सॉरी, ते प्लास्मोडियम, हे प्लास्मोडियम लिव्हर सेलमध्ये जाणार आहे, लिव्हर सेल ते इन्फेक्ट करणार आहे आणि त्यामध्ये त्याचं रेप्लिकेशन होणार आहे आणि त्याचे नंबर वाढणार आहे. नंबर वाढल्यानंतर हे लिव्हर सेल ब्रेक होणार आहे आणि नवीन सेल इन्फेक्ट होतो आणि ते पण ब्रेक होणार आहे, पुन्हा नवीन सेल इन्फेक्ट होतो. असं अनेक लिव्हर सेलमध्ये त्याचे लायकल ते कम्प्लीट करणार आहे. सर, असं कम्प्लीट करत असताना काही प्लास्मोडियम काय करणार आहे, तिथेच राहत होते, ते अजिबात ते बाहेर पडत नाही, तिथे राहणार, ते मल्टिप्लिकेशन पण करणार नाही. त्याला आपण काय म्हणतो, त्याला डॉर्मॅन्ट स्टेज असं म्हणतो आपण, डॉर्मॅन्ट. सर, इथे राहत असेल तर ते मल्टिप्लिकेशन करत नाही, ते सेलमध्येच राहतो. असं असं सेल असेल तर ते सेलमध्येच ते राहणार आहे. त्याला आपण डॉर्मॅन्ट स्टेज म्हणायचं. डॉर्मॅन्ट म्हणजे ते मल्टिप्लिकेशन करत नाही ना, म्हणून त्याला डॉर्मॅन्ट स्टेज म्हणतो आपण. काही मल्टिप्लिकेशन केलेलं आहे, मल्टिप्लिकेशन करत असताना त्याचं संख्या वाढणार आहे आणि ते नवीन एक पॅरासाइट, नवीन एक फॉर्म, ते प्लास्मोडियमचं एक डिफरंट फॉर्म मध्ये ते बाहेर सोडतो. दॅट फॉर्म इज नॉन एज अ म्युरोझोइट. सो दिस इज द म्युरोझोइट. हे बघा, दिस इज द म्युरोझोइट. त्याला आपण नाव दिलेलं आहे म्युरोझोइट. हा म्युरोझोइट, सॉरी, म्युरोझोइट मॅच्युअर, म्युरोझोइट मध्ये ऍक्च्युअली त्याला मॅच्युअर शाईझोंडर म्हणलेलं आहे. त्यामध्ये ते स्टेज आहे. हे म्युरोझोइट होण्याच्या अगोदर आहे, हे रिंग शेप मध्ये येतो, रिंग, असं रिंग शेप मध्ये. दिस रिंग शेप इज नॉन एज अ शाईझोंड. सुरेश, मॅच्युअर शाईझोंड, हे शाईझोंड मधून पुन्हा ते बदलणार आहे आणि तिथे म्युरोझोइट तयार होतो. म्हणजे आधी शाईझोंड, नंतर म्युरोझोइट. हा म्युरोझोइट या लिव्हर सेल ब्रेक करून ते बाहेर पडणार आहे. बाहेर पडल्यानंतर ते आरबीसीला अटॅक करतो. दिस इज द आरबीसी. आता सायकल हे लिव्हर मध्ये असलेले सायकल, आता ते आरबीसीला अटॅक केले, आरबीसीच्या आत गेल्यानंतर पुन्हा त्याच्या साईज तिथं वाढणार आहे. ते आरबीसीच्या आत साईज वाढणार आहे. सपोज दिस इज द आरबीसी. हे जर आरबीसी असेल तर त्या आरबीसी मध्ये त्या पॅरासाइटचे साईज असं वाढत जाणार आहे. दॅट इज नॉन एज, त्याचं नाव बदलते तिथे, इट इज नॉन एज अ ट्रोफोझोइट. सर, इट इज नॉन एज ट्रोफोझोइट. ट्रोफोझोइट स्टेज मध्ये येणार आहे. सर, आधी शाईसोंड स्टेज, शाईसोंड स्टेज मध्ये म्युरोझोइट, म्युरोझोइट आरबीसी मध्ये आले, आरबीसी मध्ये आल्यानंतर ट्रोफोझोइट तयार झाले. ट्रोफोझोइट, ट्रोफो, TROPHO, ट्रोफोझोइट स्टेज मध्ये आले. सो दिस इज द ट्रोफोझोइट. त्याच्या आत असते, आरबीसीच्या आत आहे ट्रोफोझोइट. हा ट्रोफोझोइट पुन्हा तिथं मल्टिप्लिकेशन होणार आहे.
आणि तिथं शाईझोंड तयार होणार आहे. इथं एक स्टेज दॅट इज नॉन एज अ शाईझोंड. इथं शाईझोंड एरिथ्रोसाइटिक शाईझोंड म्हणतो आपण. मगाशी पण आपण एक शाईझोंड शब्द वापरला ना, ते ऍक्च्युली लिव्हर सेलमध्ये असलेले शाईझोंड. इथं शाईझोंड एरिथ्रोसाइटिक शाईझोंड. सो दिस इज नॉन एज द लिव्हर सेलमध्ये असलेले शाईझोंड. ओके, मॅच्युअर शाईझोंड. दिस इज ऑल्सो नॉन एज शाईझोंड. हे लिव्हर सेलमध्ये आहे शाईझोंड. आणि आरबीसी मध्ये असलेले शाईझोंड, आरबीसी शाईझोंड. नंतर काय होणार आहे, हे शाईझोंड हे आरबीसी ब्रेक होणार आहे. आरबीसी ब्रेक झाल्यानंतर ते इरिथ्रोसाइट ब्रेक झाल्यानंतर तिथं लिबरेट करतो. हा लिबरेट केलेले त्यामधून 2 गॅमेट तयार होतो. एक फिमेल गॅमेट, हा फिमेल गॅमेट आणि मेल गॅमेट, असं 2 गॅमेट तिथं तयार होतो. ओके, आणि ही गॅमेट पुन्हा आपल्या स्किनचे एकदम वरच्या बाजूला येऊन बसणार आहे. सॉरी, स्किन. आणि संध्याकाळच्या वेळ हा इन्सेक्ट आपले स्किन पेनिट्रेट करून ते आपले रक्त पित असताना हे गॅमेट या मॉस्किटोच्या शरीरामध्ये येणार आहे. ओके, हे मॉस्किटोच्या शरीरामध्ये आले ते 2 पद्धतीने ते डिफरन्सिएशन होणार आहे. हे गॅमेट आहे, आता दिसायला दोन्ही एकसारखा आहे ना. इथं 2 टाईप तयार होतो. त्यातले एक टाईप बारीक असं टेलवर असलेले दॅट इज नॉन एज अ मायक्रो गॅमेट्स. त्याला आपण, हे मेल आहे, त्याला आपण मायक्रो गॅमेट म्हणायचं. सो दिस इज द मायक्रो गॅमेट. मायक्रो गॅमेट हा मेल आहे. मायक्रो गॅमेट मेल. ओके, आणि काही त्यामध्ये असा राऊंड शेप मध्ये राहणार, दॅट इज द मॅक्रो गॅमेट. मायक्रो गॅमेट अँड मॅक्रो गॅमेट. हा मॅक्रो गॅमेट नेहमी, मॅक्रो शब्द नेहमी फिमेल वापरतो. सो दिस इज द फिमेल. ओके, आणि दोन्ही फर्टिलायझेशन मध्ये भाग घेणार. इथं फर्टिलायझेशन होणार आहे आणि जायगोट तयार होणार आहे. ओके, सो दिस इज द जायगोट. हे जायगोटला सुद्धा हे जायगोटला सुद्धा बारीक असं एक टेल सारखं दिसते बघा आपल्याला. सर, असं टेल असलेलं एकच जायगोट या लिव्हिंग वर्ल्ड मध्ये आहे, दॅट इज द प्लास्मोडियम. सर, आणि नंतर काय करणार, ते जायगोटला आपण जायगोट म्हणत नाही, त्याला कायनेट असं म्हणतात. कायनेट. ओके, हे कायनेट ते इन्सेक्ट आहे ना, त्याच्या पोटाचं ते बिंदीमध्ये ते घुसून आत जाणार आहे. ते बिंदीमध्ये मॉस्किटोचे मिडगट, ते मिडगटच्या बिंदीला घुसून ते आत जाणार आहे. मिडगट. सो दिस इज द मिडगट. ते मिडगट म्हणजे त्याचं स्टमक आहे ना, त्या स्टमकच्या बिंदीमध्ये घुसून आत जाणार आहे. आत गेल्यानंतर त्याचे शेप बदलतो, दॅट इज नॉन एज ऊसाइट. इथं ऊसाइट तयार झाले. ऊसाइट. आणि हे ऊसाइट मधून ऊसाइट तयार झालं. ऊसिस्ट म्हणतोय, ऊसाइट म्हणत नाही, ऊसिस्ट तयार झालंय. ओके, हे ऊसिस्ट पुन्हा बर्स्टिंग होणार, ते ब्रेक होणार आहे. ब्रेक झाल्यानंतर तिथं स्पोरोझोइट म्हणून एक स्टेज आहे. स्पोरोझोइट. दिस इज द स्पोरोझोइट. हे स्पोरोझोइट रिलीज होणार आहे आणि ते सुंडमध्ये, मग असं म्हटलं की नाही, हे स्पोरोझोइट आहे. स्पोरोझोइट ते सुंडमध्ये येऊन बसणार आहे. स्पोरोझोइट. आणि हा दुसऱ्या एक व्यक्तीचे, साधा एक नॉर्मल पर्सनचे रक्त पित असताना हे स्पोरोझोइट त्याच्या अंगावरती सोडणार आहे. म्हणजे आत आलेले कुठले स्टेज आहे, हे स्पोरोझोइट आहे. स्पोरोझोइट इज द इन्फेक्टिव्ह स्टेज आहे. स्पोरोझोइट हा इन्फेक्टिव्ह स्टेज आहे. सो दॅट इज द लाईफ सायकल. पुन्हा एकदा बघा, इन्सेक्ट हे मॉस्किटो, फिमेल अनोफिलस मॉस्किटो बायटिंग करत असताना ते स्पोरोझोइट स्टेज आपल्या स्किन मधून ते आत ब्लड मध्ये येणार आहे. ओके, म्हणजे इन्फेक्टिव्ह स्टेज मॉस्किटो प्लास्मोडियमचे इन्फेक्टिव्ह स्टेज कुठलं आहे, स्पोरोझोइट आहे. हे आपले ब्लड मधून ते कुठं जाणार आहे, लिव्हर मध्ये जाणार आहे. लिव्हर मध्ये ते सायकल पूर्ण करतो. सायकल पूर्ण करत असताना ते ब्रेक होतो. ब्रेक झाल्यानंतर त्या सुरुवातीला ते शाईसोंड तयार होतो, नंतर ते म्युरोझोइट तयार होतो. आणि ते म्युरोझोइट आपले इरिथ्रोसाइटला ते इन्फेक्शन होतो. इरिथ्रोसाइटला अटॅक करणार आहे. इरिथ्रोसाइटला अटॅक केल्यानंतर पुन्हा इरिथ्रोसाइटमध्ये शाईझोंड तयार होतो. इरिथ्रोसाइटिक शाईझोंड. आणि त्यानंतर हे इरिथ्रोसाइट बर्स्ट होतो. बर्स्ट होत असताना त्यातनं गॅमेटोसाइट बाहेर पडते. हे गॅमेटोसाइट मेल फिमेल काय आपण सांगता येत नाही, ते डिफरन्सिएशन झालं नाही. आणि हे आपल्या स्किनचे एकदम खाली असलेले, एकदम जवळ असलेले ब्लड वेसलमध्ये येऊन बसणार आहे. आणि संध्याकाळच्या वेळेला ते डास चावत असताना हे गॅमेटोसाइट त्याच्या पोटामध्ये जाणार आहे, त्याच्या सुंडमधून असं जाणार आहे. आणि तिथं जर त्याच्या इंडस्ट्रीमध्ये स्टमकमध्ये गेले, तिथं मायक्रो आणि मॅक्रो म्हणून ते डिफरन्सिएशन होणार आहे, वेगळं पण होणार आहे. आणि नंतर ते फर्टिलायझेशन मध्ये भाग घेतो आणि तिथं कायनेट, पोटामध्ये कायनेट तयार होतो, म्हणजे जायगोट तयार होतो. हा जायगोट पुन्हा त्याच्या मिडगटच्या स्टमकच्या बिंदी घुसून आत जाणार आहे. आत गेल्यानंतर सिस्ट तयार होतो आणि हा सिस्ट ब्रेक होतो. ब्रेक झाल्यानंतर त्यातनं स्पोरोझोइट स्टेज बाहेर पडतो. हा स्पोरोझोइट स्टेज इज द इन्फेक्टिव्ह स्टेज. आणि इन्सेक्ट त्या आपल्याला स्किन मधून, त्या ब्लड मध्ये ते देणार आहे. सर, म्हणजे एक सायकल त्याच्या ह्याच्यामध्ये पूर्ण होतो, कशामध्ये, मॉस्किटो मध्ये पूर्ण होतो. आणि दुसरा सायकल ह्युमन मध्ये पूर्ण होणार आहे.
सर म्हणजे ऍक्च्युली तिथं गॅमेट कोण तयार केलेले, ह्युमन तयार केलेला आहे. सो ह्युमन इज द प्रायमरी होस्ट अँड इन्सेक्ट इज द सेकंडरी होस्ट. सॉरी, प्रायमरी होस्ट आणि सेकंडरी होस्ट असं दोन शब्द आहेत. सो दिस इज द सेकंडरी प्रायमरी होस्ट. ह्युमन इज द प्रायमरी होस्ट. Primary host and insect is actually what is secondary host. कारण रिप्रोडक्शनचं गॅमेट तयार करणारे कोण, ह्युमन. सो इट इज नॉन एज अ सेक्शुअल रिप्रोडक्शन म्हणायचं. सो इट इज द म्युरो, इट इज द प्रायमरी होस्ट. आणि असेक्शुअल रिप्रोडक्शन या मॉस्किटोमध्ये होतो. सो इट इज नॉन एज द सेकंडरी होस्ट. इथं सुद्धा सेक्शुअल होते, पण इथे गॅमेट तयार करणारे ह्युमन असल्यामुळे त्याला प्रायमरी होस्ट म्हणायचं आणि याला सेकंडरी होस्ट म्हणायचं. सो दॅट इज द लाईफ सायकल ऑफ द इन्सेक्ट, लाईफ सायकल ऑफ द प्लास्मोडियम. ओके, असं ते दुसऱ्या व्यक्तीला ते डिसीज देणार आहे. आता आपण बघायचं मोड ऑफ ट्रान्समिशन. आता बघितलं आपण डायग्नोसिस ट्रीटमेंट आहे. आता त्याला डायग्नोसिस म्हणजे कसं ओळखायचं ऍक्च्युली ते मलेरिया आहे, जे त्याला डायग्नोसिस म्हणतो आपण. ओके, डायग्नोसिस. सो नेक्स्ट डायग्नोसिस अँड ट्रीटमेंट. डायग्नोसिस म्हणजे ओळखणे, आयडेंटिफिकेशन करणे. डायग्नोसिस प्रॉपर झाले ते पेशंटला वाचू शकते. डायग्नोसिस चुकले, दुसरं कुठलं तरी ट्रीटमेंट देणार आहे, ते पेशंटला पण मारणार आहे. ओके, सो डायग्नोसिस करण्यासाठी आपण ब्लड वापरणार आहे. मायक्रोस्कोपिक स्टडी ऑफ द ब्लड स्मिअर. ते ब्लड बाजूला काढून ते ब्लडचे थिन फिल्म तयार करणार आहे, त्याला आपण ब्लड स्मिअर म्हणायचं. ब्लड स्मिअर आणि मायक्रोस्कोप वापरून हे प्रोटिस्टा म्हणजे प्लास्मोडियमचे आयडेंटिफिकेशन करणार आहे. मायक्रोस्कोप, ब्लड स्मिअर आणि मायक्रोस्कोप वापरून तपासणार आहे. ओके, आता बेस्ड ऑन द रॅपिड डायग्नोस्टिक टेस्ट पण आहे, बेस्ड ऑन न्यूक्लिक ऍसिड. पीसीआर टेस्ट, पीसीआर म्हणून एक पॉलिमर चेन रिॲक्शन म्हणून न्यूक्लिक ऍसिड, त्याचे न्यूक्लिक ऍसिड आहे, न्यूक्लिक ऍसिडचे अँप्लिफिकेशन करायचं आहे. असं पण एक आयडेंटिफिकेशन आहे न्यूक्लिक ऍसिड अँप्लिफिकेशन. न्यूक्लिक ऍसिड अँप्लिफिकेशन मेथड म्हणजे पीसीआर म्हणतो आपण त्याला. या पद्धत वापरून सुद्धा आपण ओळखू शकते किंवा आयडेंटिफिकेशन करू शकते हा डिसीज मलेरिया आहे. सर चुकीचं डायग्नोसिस झाले, चुकीचं ट्रीटमेंट देणार आहे आणि ते पेशंट मारणार आहे. ओके, आता ट्रीटमेंट, मलेरियाला ट्रीटमेंट आर्टेमिसिनिन सर इन्क्लूड्स ट्रीटमेंट. आपण ट्रीटमेंटचे जनरल बघूया आपण. ट्रीटमेंट सर त्याला ऍक्च्युली वापरणार आहे आर्टेमिसिनिन. सर इट इज बेस्ड ऑन द त्याला म्हणतात ACTS म्हणते, ACTS ट्रीटमेंट. ACTS ऍक्च्युली ATS म्हणजे काय आहे, आर्टेमिसिन. आर्टेमिसिनिन बेस्ड कॉम्बिनेशन ट्रीटमेंट, कॉम्बिनेशन थेरपी किंवा ट्रीटमेंट थेरपी. सर दिस इज द कॉमन थेरपी युज्ड फॉर द ट्रीटमेंट ऑफ द मलेरिया पेशंट. आता त्यामध्ये वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन, सर WHO, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन रेकमेंडेड 5 डिफरंट टाईप, 5 ACTs सांगितलेलं आहे. 5 ACTs सांगितलेलं आहे. विच इन्क्लूड्स कॉम्बिनेशन ऑफ द, त्यामध्ये येणार 5 मध्ये येणार कॉम्बिनेशन ऑफ आर्टिसुनेट म्हणून एक केमिकल आहे, आर्टिसुनेट. सर आणि दुसरं सल्फोडॉक्सिन, हे मेडिसिन आहे, मेडिसिनचं कॉम्बिनेशन आहे सल्फोडॉक्सिन आणि पायरीमेथामिन. एक एक्सेट्रा. सर सगळं आपण घेतलं नाही, 1 2 3 एक्सेट्रा, ते 5 असं डिफरंट टाईप आहे. सर आणि त्याच्याबरोबर क्युनिन म्हणून ते फार पूर्वीपासून आपल्याकडे असलेले एक मेडिसिन आहे, क्युनिन सिनगोना मधून काढणारे क्युनिन हा मेडिसिन पण देता येते. ओके, दॅट इज अ ट्रीटमेंट. आता आपण प्रिव्हेंट कसं करायचं आहे, हे रोग येऊ नये त्यासाठी आपण काय करू शकतो, प्रिव्हेन्शन. दॅट इज नॉन एज अ प्रिव्हेन्शन. सांगायची गरज नाही, मॉस्किटोमुळे ते डिसीज होतो, त्यामुळे मॉस्किटो नेट वापरणे हे सर्वात उत्तम पर्याय आहे. सर झोपण्याच्या आधी आपण नेट बांधायचं आणि ते नेटमध्ये आपण झोपायचं. सर दॅट इज अ मोस्ट इम्पॉर्टंट मेथड टू प्रिव्हेंट द मलेरिया. ओके, आता प्रिव्हेन्शन बघूया आपण.
प्रिव्हेन्शन मध्ये प्रिव्हेन्शन अँड कंट्रोल कसं कंट्रोल करायचं, प्रिव्हेंट कसं करायचं आणि कंट्रोल कसं करायचं. त्यातले सर्वात महत्वाचं मॉस्किटो नेटचा वापर करणे. मॉस्किटो नेट म्हणजे मॉस्किटो वगैरे जास्त जर असेल तर त्या ठिकाणी मॉस्किटो नेट कंपल्सरी वापरणे. आणि इन्सेक्टिसाइड, स्प्रेइंग इन्सेक्टिसाइड, महानगरपालिका इन्सेक्टिसाइड स्प्रेइंग करतो आपल्या घरासभोवती. इन्सेक्टिसाइड स्प्रे करायचं आपल्या सभोवती. घरासभोवती घाण वगैरे असेल तर तिथं इन्सेक्टिसाइड स्प्रे करायचं. चला, आणि थर्ड मेथड आहे ते इन्सेक्ट ऍक्च्युअली ते मॉस्किटो त्याचे अंडी घालतो पाण्यामध्ये त्याचे लार्वा तयार होतो, आहे का नाही. हे इन्सेक्ट पाण्यामध्ये अंडी घालणारे, पाण्यामध्ये लार्वा तयार होतो. मग ते लार्वेला खाणारे एक फिश आहे, ते फिशचं नाव आहे गॅम्बुसिया फिश. म्हणजे आपल्या बाजूला गटर असेल तर गटरीचे पाणी असेल तर ते पाण्यामध्ये हे मासेचे पिल्लू आणून टाकायचे. गॅम्बुसिया फिश आहे, ते फिशचे पिल्लू आणून टाकायचे आणि त्याचं ग्रोथ होतो. आणि त्या गॅम्बुसियाचे मुख्य आहार म्हणजे हे इन्सेक्ट आहे, म्हणजे अनोप्लस किंवा कुठलं पण मॉस्किटो असू दे, त्याचे लार्वा, त्याचे पिल्लू ते पकडून ते खाणार आहे. त्यामुळे आपोआप ते मॉस्किटोचे पिल्लू कमी होतो, म्हणजे लार्वा कमी होतो आणि मॉस्किटो आपोआप कमी होणार आहे. दिस इज द वन ऑफ द बायो कंट्रोल मेथड आहे. बायोलॉजिकल ऑर्गॅनिझम वापरून आपण ते डिसीजला कंट्रोल करतो, बायो कंट्रोल मेथड. सो दॅट इज द मलेरिया पॅरासाइट आणि मलेरिया आणि त्याचे डिफरंट ऍस्पेक्ट आपण नेक्स्ट डे इन द नेक्स्ट लेक्चर वी कॅन स्टडी द नेक्स्ट डिसीज. ओके, थँक्यू.